सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात सार्वजनिक ठिकाणी कोणतेच डिजिटल फलक लावण्यास बंदी असताना मागील पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळात अनधिकृत डिजिटल फलक लावल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होत होते। पण गेल्या अनेक महिन्यांपासून सोलापूर शहरातील चौकाचौकात गल्ली-गल्लीत अनधिकृत डिजिटलचे पेव फुटले आहे। सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी 4 वेळा आदेश काढून सुद्धा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही। महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली महानगरपालिका अधिकारी व कर्मचारीकडून दाखविली जात आहे। त्यामुळे बेकायदेशीर डिजिटल लावणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या आदेशाला केराच्या टोपलीत टाकून संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। शहरात पुन्हा अनधिकृत डिजिटल फलकांचे पेव फुटले असून ते शहरात जागोजागी लावण्यात आले आहेत। त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण होत आहे। शहरातील दुकानासमोर मोठमोठे बेकायदेशीर डिजिटल फलक लावण्यात आल्याने दुकानदारांचे नुकसान होत आहे। महानगरपालिका आयुक्त यांनी 4 वेळा बेकायदेशीर डिजिटल लावणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सुद्धा महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकाऱ्यांकडून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे। आतापर्यंत कोणत्याच अनधिकृत डिजिटल फलक लावणाऱ्यांवर कारवाई महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून डिजिटल फलक लावण्यात येत आहे। यास महानगरपालिका व पोलीस प्रशासन जबाबदार आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, उपशहर प्रमुख सीताराम बाबर, शहर कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शहर सचिव रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, शहर सचिव नागनाथ कोरे आदी उपस्थित होते।